ओके ठीक आहे बाळांनो. नेक्स्ट क्वेश्चन घ्या. क्वेश्चन नंबर 7. Question number 7. Question number 7. In triangle ABC, if cot A, cot B, cot C are in AP, then show that A square, B square, C square are also in AP. ओके बाळांनो, क्वेश्चन समजून घ्या. क्वेश्चन काय आहे? क्वेश्चन खूप सिंपल आहे की जर ट्रायंगल एबीसी साठी कॉट ए, कॉट बी, कॉट सी हे जर एपी मध्ये असतील तर ए स्क्वेअर, बी स्क्वेअर, सी स्क्वेअर हे सुद्धा एपी मध्ये दाखवायचे आपल्याला. हे एक्झाम्पल इम्पॉर्टंट आहे. एक्झामला भरपूर वेळेस विचारलेला क्वेश्चन आहे हा की जर कॉट ए, कॉट बी, कॉट सी हे जर एपी मध्ये असतील तर आपल्याला दाखवायचं ए स्क्वेअर, बी स्क्वेअर, सी स्क्वेअर हे सुद्धा एपी मध्ये आहे. बाळांनो सिंपल लॉजिक येते. त्याच्यात थोडंसं एपी समजलं पाहिजे. एपी म्हणजे काय असतं रे? अरिथमॅटिक प्रोग्रेशन. म्हणजे काय? इथे कॉमन डिफरन्स हा सेम असतो. कॉमन डिफरन्स म्हणजे पुढच्या टर्म मधनं मागची टर्म मायनस केली तर जो डिफरन्स असतो ना त्याला आपण कॉमन डिफरन्स म्हणतो. आणि एपी मध्ये तो कॉमन डिफरन्स सेम असतो. पण इथे 3 टर्म जास्त गोळ नाहीये. मग काय करायचं बा? आता पहिल्यासाठी आपण जर घेतलं त्यांचं म्हणणं ही एक एपी कॉट ए, कॉट बी, कॉट सी हे एपी मध्ये आहेत. बरोबर आहे. याचा अर्थ इथे यांचे डिफरन्स कसे असतील? सेम. आता या एक्झाम्पलला साइन रूल लागेल की नाही लागेल आपल्याला माहिती नाही. कोसाइन रूल तर आपण कधी यूज करू शकतो पण साइन रूलची गॅरंटी नाहीये. मग असं करा, पहिले साइन रूल बनवून घ्या. मग गरज पडली तर वापरायचा, नाही पडली तर राहून द्यायचं, काय फरक पडत. मग सोल्युशन using साइन रूल. वापरा बरं साइन रूल. आता इथे ऍक्च्युली उलटा साइन रूल वापरणं गरजेचं आहे. पण काय होतं, या एकाच एक्झाम्पलला उलटा वापरायचा आणि बाकीच्या एक्झाम्पलला नेहमी सारखा वापरायचा, गोंधळ होतो आपला. त्यापेक्षा आपण जास्त आहे तसा यूज करू. बिंदर काय साइन रूल? ए अपॉन साइन ए इज इक्वल टू बी अपॉन साइन बी which is equal to C upon, आणि त्याला आपण काय म्हणतो? K. बरोबर आहे. ओके, त्याच्यावर मला सांगा डायरेक्टली, जर पहिला पार्ट ए अपॉन साइन ए जर केला इक्वेट केला, ए अपॉन साइन ए केला इक्वेट केला तर ए ची व्हॅल्यू काय येईल?
म्हणजे ए इज इक्वल टू के इंटू साइन ए. सिमिलरली जर हा बी अपॉन साइन बी जर मी केला इक्वेट केला तर बी इज इक्वल टू के इंटू साइन बी. आणि जर तिसरा पार्ट इक्वेट केला तर सी इज इक्वल टू के इंटू साइन सी. त्याला कंबाईनली म्हणायचं इक्वेशन नंबर 1. त्या पूर्णला आपण कंबाईनली काय म्हटलं इक्वेशन नंबर 1. अडचण काही? हा, आता हा साइन रूल आपण बनवून घेतला. गरज पडली तर वापरायचा, नाही पडली तर राहून द्यायचा. ओके ठीक आहे. आता आपण घेऊया गिवन काय एक्झाम्पल मध्ये. गिवन काय गिवन आहे? अरे वाचा ना. गिवन काय? इफ पासून देन पर्यंत जे काही सेंटेन्स आलंय ते गिवन मध्ये येतं ना. मग काय गिवन आहे? गिवन कॉट ए, कॉट बी, कॉट सी आर इन एपी. हे गिवन आहे. मान्य आहे का प्रत्येकाला? अरे मान्य आहे का? ओके. आता हे जर एपी मध्ये असतील त्याचा अर्थ काय आला? आणि यांचा अर्थ काय आला? हे 3 एपी मध्ये आहे म्हणजे यांचा कॉमन डिफरन्स सेम. म्हणजे पुढच्या टर्म मधनं मागची टर्म मायनस केली तेणार डिफरन्स सेम राहतो. आता ऑलरेडी 3 टर्म म्हणून मी मुलकडे स्टार्ट करतो. म्हणजे मला असं म्हणता येईल का? देअरफॉर कॉट सी मायनस कॉट बी which is equal to cot B minus cot A. म्हणजे बघा ही तिसरी टर्म होती, ही दुसरी टर्म आणि ही पहिली टर्म. आपण काय म्हणतो कॉमन डिफरन्स. एपी मध्ये कॉमन डिफरन्स काय असतो? सेम. म्हणजे पुढच्या टर्म मधनं मागची टर्म मायनस केली काय ना, जे आन्सर आहे ते सेम राहतं ना. मग थर्ड टर्म मायनस सेकंड टर्म आणि सेकंड टर्म मायनस फर्स्ट टर्म यांचा जो डिफरन्स आहे तो कसा असणार आहे? सेम. इथपर्यंत काय अर्थ वाटते? अरे वाटते का? ओके. आता बघा हा कॉट ए, हा कॉट ए जो आहे हा इकडे प्लस, इकडे आला तर रे उलट बोललो. तिकडे कॉट ए मायनस, इकडे आला तर प्लस. आणि राहिला प्रश्न हा कॉट बी, हा इकडे मायनस, इकडे आला तर म्हणजे इथे काय होईल? कॉट ए प्लस कॉट सी इज इक्वल टू कॉट बी प्लस कॉट बी. अडचण? ओके. देअरफॉर कॉट ए प्लस कॉट सी इज इक्वल टू काय येईल? कॉट बी प्लस कॉट बी 2 टाइम्स कॉट बी. इथपर्यंत अडचण बोला बरं. इथपर्यंत उद्योग समजलाय? ओके. आता सर्वात महत्त्वाचं लक्षात घ्या, हे सगळं कॉट मध्ये. आणि मी तुला वारंवार सांगतो की आपल्याकडे 2च रूल आहे, साइन रूल आणि कोसाइन रूल. म्हणजे हे कॉट मध्ये आपल्याकडे काय उद्योग आहे का? को टँजंट रूल आहे का आपल्याकडे? टँजंटच नाही तर को टँजंट रूल येणार. बरोबर आहे. आपल्याकडे 2च रूल आहे, साइन रूल आणि कोसाइन. म्हणजे कॉट मध्ये आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकत नाही. मग याचं कन्व्हर्जन आपला साइन कॉस मध्ये करावं लागेल. मग कॉस थिटा म्हणजे काय असतो? कॉस थिटा अपॉन साइन थिटा. तो फॉर्म्युला इथं प्रत्येकाला यूज करा. म्हणजे सगळे साइन कॉस मध्ये कन्वर्ट करून घ्या. तिन्ही पण म्हणजे हा झाला कॉस ए अपॉन साइन ए प्लस हा झाला कॉस सी अपॉन साइन सी which is equal to 2 into cos B upon sin B. आणि since इथे रिझनिंग येणार तुमचं, रिझनिंग असणार cot theta is equal to काय? cos theta is equal to cos theta upon sin theta. हे रिझनिंग तिथे असणार आहे. समजलं प्रत्येकाला? ओके.
आता बाळांनो आपल्याला हे सिम्प्लिफाय करायचं. इकडे साईड राहू द्या तशीच, इकडे एकच टर्म आहे ना, इकडे 2 टर्म आहे, यांची ऍडिशन करायची. रॅशनल नंबरची ऍडिशन आपण कशी करतो? क्रॉस मल्टिप्लिकेशन. मग क्रॉस मल्टिप्लिकेशन यूज करा. हा साइन ए याला मल्टिप्लाय होईल, हा साइन सी त्याला मल्टिप्लाय होईल, आणि ह्या दोघांचा मल्टिप्लिकेशन. बरोबर, घ्या ऍडजस्ट करून. म्हणजे काय होईल इथे? cos A into sin C plus sin A into cos C upon sin A into sin C. बरोबर आहे का? which is equal to right side तशीच आहे, 2 into cos B upon sin B. अडचण बोला. अडचण. ओके, आता बरोबर काय, ह्या तर वर्गात न्यूमरेटर 2 टर्म आहे, ऍडिशन आहे ना रे, ऍडिशन आहे ना. मग मी या दोन्ही अल्टर करू शकतोय का रे? ऍडिशन कशी घेतली? बरोबर नाही रे, आले तर गप्पा नाही तर बाहेर निघा बरं. इथं फक्त या दोघांची ऍडिशन आपण अल्टर केली तर काय होईल? साइन ए इंटू कॉस सी प्लस कॉस ए इंटू साइन सी डिवाइड बाय डिनॉमिनेटरला काय येईल? साइन ए इंटू साइन सी which is equal to right side मात्र आहे असते 2 into cos B upon sin B. या स्टेप मध्ये अडचण, फक्त न्यूमरेटरची ऍडिशन उलटी केली, a प्लस बी केला काय बी प्लस ए केला काय, ऍडिशन इज कॉम्युनिटी. बरोबर आहे. ओके, आता नीट पावर करे. हा मी ऍडजस्ट का केला? 2 मिनिटं फक्त सी ला बी म्हणा बरं, सी ला बी म्हणा, आणि वातावर काय होईल? साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी. हा कोणाचा फॉर्म्युला आहे? साइन ए प्लस बीचा. पण इथं बीच्या बी कोण आला? सी. म्हणजे इथं क्लिअर कट वी हॅव कोणता फॉर्म्युला यूज करणार आहे आपण? साइन ऑफ ए प्लस बी. काय फॉर्म्युला आहे? साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी. फॉर्म्युला मध्ये बी आहे, एक्झाम्पल मध्ये बीच्या ऐवजी कोण आलाय? सी आलाय. देअरफोर याचा आन्सर येईल साइन ऑफ ए प्लस, फॉर्म्युला ए प्लस बीचा आहे. काय फॉर्म्युला आहे? साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी. पण बीच्या ऐवजी कोण आला आपल्याकडे? सी. म्हणजे साइन ऑफ ए प्लस सी अपॉन डिनॉमिनेटरला साइन ए इंटू साइन सी आहे असाच आहे, which is equals to 2 into cos b upon sin b. एकदा फक्त ऑनलाईनला चेक कर सर. ओके, इथपर्यंत अडचण बोला बरं. अरे अडचण वाटतं काही? ओके, आता बरोबर का मी तुम्हाला लास्ट कालच्या एक्झाम्पल झालं होतं, आधी पण झालं होतं की जर अँगल आपण ऑलरेडी हे जे घेतले अँगल हे ट्रायंगलचे अँगल आहे, बरोबर आहे. मग जिथे 2 अँगल ऍडिशन मध्ये आले तिथे आपण ऍडजस्टमेंट करू शकतोय. म्हणजे आपण इथे ऍडजस्ट करू शकतो. बरोबर आहे का? कसं ऍडजस्ट करू शकतो? तर रफ वर्क पर वी हॅव फॉर ट्रायंगल एबीसी, ट्रायंगल एबीसी साठी मी असं म्हणू शकतो का? ए प्लस बी प्लस सी इज इक्वल टू पाय रेडियन्स. ट्रायंगलचे अँगल आहे ना, मग ट्रायंगलच्या 3 अँगलची सम किती असते? 180 म्हणजे पाय रेडियन्स.
इथे आला ए प्लस सी, म्हणजे एक्स्ट्रा कोण आहे आपल्याकडे? बी. हा बी नकोय आपल्याला, हा इकडे प्लस इकडे आला तर, म्हणजे इथे देअरफॉर ए प्लस सी ची व्हॅल्यू काय होईल? पाय मायनस बी. पाय मायनस बी ही कोणाची व्हॅल्यू आली? ए प्लस सी ची. ही व्हॅल्यू इथे पुट करा. बरोबर आहे. जर तिथे ती पुट केली तर काय होईल रे? साइन ऑफ पाय मायनस बी अपॉन साइन ए इंटू साइन सी इज इक्वल टू काय? 2 इंटू कॉस बी अपॉन साइन बी. बरोबर आहे का? आता बघा हा जो आलाय हा आलाइड अँगल फॉर्म्युला आलाय साइन ऑफ पाय मायनस थिटा. बरोबर. आता मी तुम्हाला आलाइड अँगल फॉर्म्युले यापूर्वी सांगितलेले परत सांगतो. आलाइड अँगल फॉर्म्युले म्हणजे काय असतं? जे 11th ला लागू असतं आलाइड अँगल फॉर्म्युले. आलाइड अँगल फॉर्म्युले तो आलाइड अँगल म्हणजे काय? जर एखादा क्वाड्रंटल अँगल आणि एक ऍक्यूट अँगल या दोघांची ऍडिशन सबट्रॅक्शन घेतली ना त्याला आपण आलाइड अँगल म्हणतो. जी तुम्हाला कोणतरी लई लांबल्या तर डेफिनेशन दिली ना डोक्यात ठेवायची. आलाइड अँगल इज इक्वल टू क्वाड्रंटल अँगल प्लस और मायनस ऍक्यूट अँगल. बरोबर आहे. मग हा बी हा ऍक्यूट अँगल झाला आणि पाय हा क्वाड्रंटल अँगल. क्वाड्रंटल अँगल कोणते कोणते असतात? 0, π/2, पाय, 3π/2 आणि 2π. हे क्वाड्रंटल अँगल असतं. या डोक्यात ठेवायचं की जर तुमचा क्वाड्रंटल अँगल हा वाय ऍक्सिसच्या अलॉंग आला म्हणजे π/2 किंवा 3π/2 आला तर रेशो चेंज होतो. म्हणजे साईनचा कॉस होतो, कॉसचा साईन. जर तुमचा क्वाड्रंटल अँगल हा एक ऍक्सिसच्या अलॉंग आला म्हणजे पाय किंवा 2π आला तर रेशो चेंज होत नाही. 11th ला शिकवलेलं होतं आठवते. म्हणजे जर तुमचा क्वाड्रंटल अँगल पाय किंवा 2π आला तर रेशो चेंज होणार नाही. जो ट्रिग्नोमेट्रिक रेशो क्वेश्चन मध्ये आहे तोच कॅरी होणार. मग आता बाळांनो मला जो फॉर्म्युला लिहायचा आहे तो फॉर्म्युला पहिले मी लिहून घेतो इथे. वी नो दॅट ओके. कोणता फॉर्म्युला तयार करता आपला? साइन ऑफ पाय मायनस थिटा. बरोबर ना? बीचा थिटा घेतलाय. मी तुम्हाला काय म्हटलं? पाय किंवा 2π आल्यावर रेशो चेंज करायचा नाही. मग डोक्यात ठेवायचा आन्सर साइन थिटाच असणार आहे. फक्त प्रश्न एक शिल्लक राहतो, हा पॉझिटिव्ह घ्यायचा का निगेटिव्ह. मग आता पाय मायनस थिटा म्हणजे कोणता क्वाड्रंट येईल? सेकंड क्वाड्रंट. आणि ऑल STC यानुसार सेकंड क्वाड्रंट मध्ये कोण पॉझिटिव्ह? साइन पॉझिटिव्ह. म्हणजे सेकंड क्वाड्रंट मध्ये साइन पॉझिटिव्ह. म्हणजे साइन ऑफ पाय मायनस थिटाचा फॉर्म्युला काय आहे? साइन थिटा. तो प्लस मी लिहिलाय कारण ते क्लिअर कट समजावं म्हणून. प्लस लिहिले तरी काय फरक पडत नाही. देअरफॉर जर हा फॉर्म्युला इथे अप्लाय केला तर रे थिटा बी आलाय म्हणजे काय होईल इथे? साइन बी अपॉन साइन ए इंटू साइन सी इज इक्वल टू 2 इंटू कॉस बी अपॉन साइन बी. बरोबर आहे का? ओके. हा जो साइन बी आहे आता बघ सगळे साइन इकडे तिकडे कॉस आहे आणि एकटाच साइन इकडे. मग याला पण भावबंधाकडे घेऊन या साइन कडे. तिकडे तो डिवाइड आहे इकडे आला तर रे म्हणजे न्यूमरेटरला येईल. इकडे न्यूमरेटरला ऑनली साइन बी आहे. साइन बी इंटू साइन बी काय होईल? साइन स्क्वेअर बी अपॉन साइन ए इंटू साइन सी which is equals to 2 into cos of b. इथपर्यंत अडचण बोला. हा आता बरं का हे सगळं मी कशावरनं प्रूव्ह केलं हे इक्वेशन?
की जर कॉट ए, कॉट बी आणि कॉट सी हे एपी मध्ये असतील, हे तुमचं जीवन होतं बा, आणि तुम्ही हा उद्योग याच्यापासून तयार केला. इथे अगोदर मी पाहिलं, अरे आपला प्रूफ काय करायचंय वातावरण, आपला प्रूफ करायचंय ए स्क्वेअर बी स्क्वेअर सी स्क्वेअर आर इन ए पी, आणि आपण जर साइन अँड कॉस मध्ये करतोय, ए बी आला का स्मॉल एबीसी नाही. मग इथे असं करा, आता ऑर्डिन लेफ्टला साइन आले आणि साइन रूल तुम्ही बनवून घेतले, बरोबर आहे. मग याच्यावर आपला साइन ए भेटेल का रे, हा के खाली गेला तर साइन ए ची व्हॅल्यू काय येईल, ए अपॉन के. बी साइन बी ची व्हॅल्यू काय येईल, बी अपॉन के, आणि साइन सी ची व्हॅल्यू काय येईल, सी अपॉन के. म्हणजे इकडे साइन भेटतील सगळे. राहिला प्रश्न कॉस बी, याला कोसाइन रूल वापरता येईल, बरोबर आहे. मग आपल्याकडे कोसाइन रूल काय, वी हॅव कोसाइन रूल. कोसाइन रूल काय, बी साठी कॉस बी चा फॉर्म्युला काय, कॉस बी. कोसाइन रूल परत सांगतो, जो वर्टेक्स आला सोडून द्या, बी आला, बी सोडून द्या, उरला कोण, ए आणि सी. मग ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर अपॉन 2ac, बरोबर आहे. आता हा कोसाइन रूल हा वापरायचा राईट साईडला, आणि लेफ्ट साईडला इथे काय वापरणार, साइन रूल वरनं जे तयार करून पुढल्या घालली होती आपण इक्वेशन नंबर 1 मध्ये, त्याच्यावरनं आपण साइन ए, साइन बी, साइन सी वापरणार. मग मला सांग, एक स्टेप मी स्किप करतो फक्त. मला सांगितलं साइन स्क्वेअर बी आहे ना, हा मला सांगा इथं साइन बी ची व्हॅल्यू काय भेटेल, बी अपॉन के. म्हणजे स्क्वेअर मुळे काय होईल, तो बी स्क्वेअर अपॉन के स्क्वेअर. हा झाला साइन स्क्वेअर बी. चालेल का, डायरेक्ट लिहिलाय. साइन बी काय होईल, अरे परत सांगतो, साइन बी काय होईल, बी अपॉन के. मग साइन स्क्वेअर बी काय होईल, बी स्क्वेअर अपॉन के स्क्वेअर. सिमिलरली साइन ए काय होईल रे, ए अपॉन के इंटू साइन सी काय होईल, सी अपॉन के. बरोबर का, ओके. विच इज इक्वल टू 2 इंटू कॉस बी ची व्हॅल्यू काय, ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर अपॉन 2ac. ओके. फक्त मला सांगा, राईट हँड साईडचं माहिती आपण वरती सिरीज लिहिलेलं आहे, राईट हँड साईड. लेफ्ट हँड साईडसाठी आपण काय यूज केलं, फ्रॉम इक्वेशन 1. लेफ्ट हँड साईडसाठी आपण इक्वेशन 1 यूज केलं, आणि राईट हँड साईडसाठी कोसाइन रूल ते वरतीच लिहिलेलं आहे, बरोबर आहे. अरे बरोबर का, ओके. आता प्रश्न आला इथे, बरोबर का, एक स्टेप आता तशी जागा पुरणार नाही. ओके. हा बी स्क्वेअर अपॉन के स्क्वेअर तसाच राहिला, अपॉन किंवा वाटल्यास इथे स्क्वेअर पण कॅन्सल करतो, म्हणजे डायरेक्ट स्क्वेअर तसंच ठेवतो मी वरती, मग तो सिम्प्लिफाय करतो. तसे पण इकडे पुसावं लागणारच. ओके. बी अपॉन के साइन बी जो स्क्वेअर जो आहे हा मी दोघांना दिला, बरोबर आहे. अडचण. ओके. इथे खाली काय होईल रे, AC अपॉन के स्क्वेअर विच इज इक्वल टू, इथे 2 ला 2 म्हणजे इथे उरणार ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर अपॉन, अडचण बोला बरं. हा आता न्यूमरेटर का डिनॉमिनेटर आहे के स्क्वेअर, डिनॉमिनेटर का डिनॉमिनेटर आहे के स्क्वेअर. इथे डायरेक्ट कॅन्सलेशन करा, किंवा डिनॉमिनेटर वरती येतलं का रेसिप्रोकल होईल, म्हणजे हा होणार बी स्क्वेअर अपॉन के स्क्वेअर इंटू के स्क्वेअर अपॉन AC. के स्क्वेअर
कॅन्सल. म्हणजे काय भेटलं बाळांनो? देअरफॉर बी स्क्वेअर अपॉन AC which is equals to A square plus C square minus B square upon AC. अडचण बोला बरं. अडचण इथपर्यंत परत सांगतो. थोडस 2 ते 3 स्टेपचा आन्सर उरलेलं आहे. ऑनलाईन वाल्यांनी स्क्रीनशॉट घ्यायचा आहे. फोटो घे, पुढे येऊन घे. कोणाकडे मोबाईल आलाय पुढे ट्रान्सफर करा. सिद्धेश मोबाईल घे बरं फोटो. चल पटकन. ओके, थोड्याशा 2 ते 3 स्टेपचा आन्सर उरलंय फक्त. इथं बसत नाही आता, कारण कुठेतरी गणमन करण्यापेक्षा 2 ते 3 स्टेप आपण परत वेगळ्या घेऊया. चालेल? चालेल का? ओके, इथपर्यंत आपण एकदा एक्झाम्पल समजून घेऊया फक्त. काय हे लक्षात घ्या. त्यांचं म्हणणं असं होतं की कॉट ए, कॉट बी, कॉट सी आर इन AP. जर कॉट ए, कॉट बी, कॉट सी हे AP मध्ये असतील तर आपल्याला दाखवायचं आहे A स्क्वेअर, B स्क्वेअर, C स्क्वेअर आर अल्सो इन AP. कारण IMP एक्झाम्पल आहे. आतापर्यंत एक्झामला 2 ते 3 वेळा आलेलं एक्झाम्पल आहे. तर म्हटलो की इथे IMP बाजू लिहिलंय आणि एक्झाम्पल डिटेल ऐकायचं. आता इथे बघ, त्यांचं म्हणणं असं आहे कॉट ए, कॉट बी, कॉट सी हे काय आहे? ABC ट्रायंगल, ABCD अँगल आहे. बरोबर आहे? ओके, आता हा कॉट ए, कॉट बी, कॉट सी हे AP मध्ये आहे तर आपल्याला प्रूव्ह करायचंय A स्क्वेअर, B स्क्वेअर, C स्क्वेअर आर अल्सो इन AP. बरोबर आहे? आता इथे कॉट दिसतोय म्हणजे क्लिअर कट आहे. कॉटचा रूल ते काय आपल्याला नाही. आणि कॉट म्हणजे काय असतो? कॉस अपॉन साइन. कोसाइन रूल आपण कुठे यूज करू शकतो मिडल स्टेपला, पण साइन रूलला इक्वेशन बनवावे लागतात. बरोबर ना? मग आपण काय केलं, स्टार्टिंग केली युझिंग साइन रूल आणि साइन रूल वरनं इक्वेशन वरून घेतल्या. मग साइन रूल काय आहे? A अपॉन साइन A इज इक्वल टू B अपॉन साइन B इज इक्वल टू C अपॉन साइन C इज इक्वल टू K. आता ऍक्च्युली एक्झाम्पलला उलट वापरणं गरजेचं आहे. काय आपल्याला साइन Aची व्हॅल्यू पाहिजे ना, पण उलट वापरणं गरजेचं आहे. पण उलट वापरा किंवा असं वापरा काही फरक पडत नाही. दोन्हींचा आन्सर सेम आहे. म्हणजे तो मल्टिप्लाय मधला K कॅन्सल होईल किंवा डिवाइड मधला K कॅन्सल होईल. शेवटी K कॅन्सलच करायचं आहे. बरोबर आहे? मग आपण साइन रूल घेतला A अपॉन साइन A इज इक्वल टू B अपॉन साइन B इज इक्वल टू C अपॉन साइन C इज इक्वल टू K. पहिला पार्ट इक्वेट केला A अपॉन साइन A इज इक्वल टू K. साइन A इकडे मल्टिप्लाय आला तर A ची व्हॅल्यू किती आली? K इंटू साइन A. B अपॉन साइन B ला K वर इक्वेट केलं तर B अपॉन साइन B इज इक्वल टू K. साइन B मल्टिप्लाय आलं तर काय होईल? B इज इक्वल टू K इंटू साइन B. आणि बाई क्लिअर तिकडे समजून घ्या. C अपॉन साइन C. बरोबर आहे? हा, साइन C इकडे गेला तर C इज इक्वल टू K इंटू साइन. भेटलं का? ओके, याला म्हटलं व्यक्तिकाला कंबाईनली मी इक्वेशन नंबर 1 म्हटलं. हे हा साइन रूल आहे. बरोबर आहे? ओके, आता घेतलं मी गिवन. आता परत क्वेश्चन कडे येऊ. क्वेश्चन मध्ये गिवन काय? कॉट इफ पासून ते देन पर्यंतचे मधलं वाक्य ते गिवन आहे. कॉट ए, कॉट बी, कॉट सी आर इन AP. क्वेश्चन मधला सेंटेन्स आहे. मी अजिबात काय उद्योग नाही केला. ओके, मग कॉट ए, कॉट बी, कॉट सी हे AP मध्ये असतील तर AP म्हणजे काय? पुढच्या टर्म मधनं मागची टर्म मायनस केली का जो डिफरन्स येणार आहे तो प्रत्येक ठिकाणी सेम असणार आहे. मग ही थर्ड टर्म आहे, ही सेकंड टर्म आहे, ही फर्स्ट टर्म आहे. मी 3च टर्म आहे ना, फायनाइट AP ही. त्यामुळे मी उलट स्टार्ट केलं. तिसऱ्या मधनं दुसरी मायनस केली तर येणारा डिफरन्स आणि दुसऱ्यातच पहिली मायनस केली तर येणारा डिफरन्स कसा असेल? सेम, कारण ही काय AP. ओके, म्हणजे कॉट सी मायनस कॉट बी इज इक्वल टू कॉट बी मायनस कॉट ए. बरोबर आहे? आता कॉट ए इकडे मायनस इकडे आला तर प्लस आणि हा कॉट बी इकडे मायनस इकडे आला तर म्हणजे कॉट ए प्लस कॉट सी इज इक्वल टू कॉट बी प्लस कॉट बी. आता कॉट ए प्लस कॉट सी तसंच राहिला, पण कॉट बी प्लस कॉट बी किती आला? 2 टाइम्स कॉट बी. बरोबर आहे का? ओके, आता कॉट ए प्लस कॉट सी इज इक्वल टू 2 टाइम्स कॉट बी. कॉट मध्ये आला. आपण सुरुवात झाले की कॉट चा रूल आहे का आपल्याकडे? नाही. आता 2च रूल आहे, साइन रूल आणि कोसाइन रूल. म्हणजे तुम्हाला साइन कॉस. मग कॉस थिटा म्हणजे काय असतो? कॉस थिटा अपॉन साइन थिटा. तिन्हीला यूज करायचं. मग कॉट ए काय होईल?
कॉट ए काय होईल, कॉस ए अपॉन साइन ए. कॉट सी काय होईल, कॉस सी अपॉन साइन, विच इज इक्वल टू 2 टाइम्स कॉट बी काय होईल, कॉस बी अपॉन साइन बी. राईट हँड साइड तशीच ठेवली, तर लेफ्ट हँड साइड 2 टर्मची ऍडिशन आहे, ती क्रॉस मल्टिप्लिकेशन ऍडिशन केली. हा डिनॉमिनेटर इकडे मल्टी झाला, हा डिनॉमिनेटर इकडे मल्टी झाला, दोघांसाठी मल्टिप्लिकेशन, क्रॉस मल्टिप्लिकेशन. कॉस ए इंटू साइन सी प्लस इकडे काय होईल, साइन ए इंटू कॉस सी आणि डिवाइड बाय साइन ए इंटू साइन. बरोबर आहे का. आता इथे कॉस इंटू साइन, साइन इंटू कॉस आला. मला तर फॉर्मेटाईज दिसतंय, पण पहिले हे गेलं पाहिजे. मग 2 टर्मची ऍडिशन आहे, ऍडिशन कशी केली फरक पडतं का. मग मी सेकंड टर्म एक फर्स्ट टर्मला नेली, फर्स्ट टर्म सेकंडला आणली. म्हणजे इथे काय आला, साइन ए इंटू कॉस सी प्लस कॉस ए इंटू साइन अपॉन साइन ए इंटू साइन, विच इज इक्वल टू राईट साइड. 2 मिनिटं फक्त मी सी ला बी म्हणतो आणि फॉर्म्युला आलेलं एक्झाम्पल रीड करतो. साइन ए इंटू कॉस बी प्लस कॉस ए इंटू साइन बी, हा कोणाचा फॉर्म्युला आहे, साइन ए प्लस बीचा. पण ए प्लस बीचा बीच्या ऐवजी कोण आलाय, सी. मग मी तो पहिले फॉर्म्युला बी आहे, काय फॉर्म्युला आहे, साइन ऑफ ए प्लस बी इज इक्वल टू साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी. बरोबर आहे. हा कोणाचा फॉर्म्युला आहे, साइन ए प्लस बीचा फॉर्म्युला आहे. मग याचा आन्सर येईल साइन ऑफ ए प्लस बीच्या ऐवजी सी. म्हणजे वरती आला साइन ऑफ ए प्लस सी अपॉन साइन ए इंटू साइन सी, आणि ते पुढची राईट हँड साइड तशीच. पण मी तुम्हाला वारंवार सांगतोय की तिथे अँगल ऍडिशन मध्ये येतील, तिथे तुम्ही ऍडजस्टमेंट करून तिसरा अँगल ऍडजस्ट करू शकताय. मग ए प्लस सी आहे ना, आता ऑलरेडी हे ए बी सी हे कोणाचे अँगल, ट्रायंगलचे. आणि आपल्याला माहिती आहे की फॉर ट्रायंगल एबीसी अँगल ए प्लस अँगल बी प्लस अँगल सी किती असतो, 180 डिग्री, म्हणजे रेडियन्स मध्ये पाय रेड. बरोबर आहे. हा इथे ए प्लस सी आहे, ए प्लस सी उरला हा बी, जाऊ द्या इकडे, प्लसचा काय होईल माहिती. मग ए प्लस सी ची व्हॅल्यू काय होईल, पाय मायनस, तिथे फुटतील. म्हणजे वरती झाला साइन ऑफ पाय मायनस बी अपॉन साइन ए इंटू साइन सी, विच इज इक्वल टू 2 इंटू कॉस ए अपॉन साइन बी, कॉस बी अपॉन साइन बी. बरोबर आहे. ओके. आता बघा इथे पाय मायनस बी आला. जर आपण बी ला जर थिटा म्हटलं, बी ला जर थिटा म्हटलं तर साइन ऑफ पाय मायनस थिटा काय फॉर्म्युला आहे, साइन ऑफ पाय मायनस फॉर्म्युला आहे साइन थिटा. कसा तयार केला, पाय आल्यामुळे रेषेचे डरने साइन करायला साइन थिटा, आणि पाय मायनस याला सेकंड क्वाड्रंट, सेकंड मध्ये साइन पॉझिटिव्ह असतो, पॉझिटिव्ह. मग साइन ऑफ पाय मायनस थिटा त्याला साइन थिटा. ओके. मग तिथे पुट केला, थिटा म्हणजे कोण आहे, बी. मग साइन ऑफ पाय मायनस थिटा काय आन्सर येईल, साइन थिटा म्हणजे साइन बी अपॉन साइन ए इंटू साइन सी, विच इज इक्वल टू 2 इंटू कॉस ए अपॉन साइन बी. आता क्लिअर करते, सगळे साइन इकडे आले, एकटा हा साइन तिकडे, हा डिवाइड इकडे आला, तर मग साइन बी इंटू साइन बी साइन स्क्वेअर बी, साइन स्क्वेअर बी अपॉन साइन ए इंटू साइन सी, विच इज इक्वल टू 2 इंटू कॉस बी. इथे आलं तरी पाहिलं आपण साइन अँड कॉस मध्ये सहज आहोत. आपला आन्सर तर ए स्क्वेअर बी स्क्वेअर सी स्क्वेअर मध्ये आणायचंय. मग मी काय केलं, साइनच्या व्हॅल्यूज आपल्याकडे साइन रूल मध्ये आहे. इथे पहा, इथे साइन ए ची व्हॅल्यू भेटेल, साइन बी ची व्हॅल्यू भेटेल, इथे साइन सी ची व्हॅल्यू भेटेल, आणि कोसाइन रूलवरनं कॉस बी ची व्हॅल्यू भेटेल. मग इथे मला सांगा, मला पाहिजे साहेब साइन बी ची व्हॅल्यू, साइन बी ची व्हॅल्यू काय भेटेल, बी अपॉन के. साइन ए ची व्हॅल्यू काय भेटेल, ए अपॉन के. साइन सी ची व्हॅल्यू काय भेटेल, सी अपॉन. कशाला पुट केल्या, स्क्वेअर करून ठेवला बाजूला, आणि कॉस बी साठी कोसाइन रूल यूज केला. कोसाइन रूल काय आहे, कॉस बी साठी कॉस बी जो वर्टेक्स आला सोडून द्या, बी आला सोडून द्या, ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर अपॉन 2a. बरोबर आहे. ओके. व्हॅल्यू पुट केला, 2 ला 2 कॅन्सल, स्क्वेअर सेपरेट केला, म्हणजे हा झाला बी स्क्वेअर अपॉन के स्क्वेअर. त्या दोघांचं मल्टिप्लिकेशन ए अपॉन के इंटू सी अपॉन के, ए सी अपॉन के स्क्वेअर. के स्क्वेअर ला के स्क्वेअर कॅन्सल, इकडे 2 ला 2 कॅन्सल, म्हणजे आपलं इक्वेशन भेटलं बी स्क्वेअर अपॉन ए सी इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर अपॉन ए सी. अडचण बोला बरं. ओके. आता बघा हा ए सी इकडे डिवाइड आहे, इकडे आला तर मल्टिप्लाय होईल. बरोबर आहे. आणि तो मल्टिप्लाय आला की ह्या ए सी बरोबर
कॅन्सल होऊन जाईल. बरोबर आहे का? अरे बरोबर आहे. ओके, इथपर्यंत अडचण, इथपर्यंत समजलं प्रत्येकाला? इथपर्यंत समजलंय का? ओके, आता बरोबर का मला सिंपल आहे. आता इकडचं पुसणार आहे मी. जर ऑनलाईन करायला काय अडचण असेल तर बोला पटकन. व्यवस्थित दिसतंय ना? ऍटलिस्ट दिसतंय. ओके, मग ठीक आहे. मला तिकडचं पुसणार आहे मी. फक्त साइन रूल आणि ते जे वरचा पार्ट होता तोच पुसलाय फक्त क्वेश्चनचा. ओके, इकडे बाहेर आता. म्हणजे उरलं काय रे? तो एसी तर कॅन्सल झाला. उरला बी स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. मला हे एपी मध्ये आणायची, म्हणजे सबट्रॅक्शन आणायची. ऑलरेडी सी मायनस बी ची सबट्रॅक्शन आलेली. मग असं करा, हा जो ए स्क्वेअर आहे हा इकडे प्लस तिकडे आला तर रे, म्हणजे देअरफॉर मला काय भेटला? बी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर इज इक्वल टू सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. दॅट इज, मी फक्त साईड चेंज करू इथं बरोबर का? दॅट इज सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. इकडे दिलेली फक्त साईड चेंज करून घेऊ आपण. म्हणजे यांच्या आरचेसला जाऊन देऊ ना, आरचेस लिहून देऊ फक्त. म्हणजे इथे काय होईल? सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू बी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. बरोबर आहे? म्हणजे याचा अर्थ काय रे? सी स्क्वेअर 3 नंबरची टर्म, बी स्क्वेअर 2 नंबरची टर्म. 3 नंबरच्या टर्म मध्ये 2 नंबरची टर्म मायनस केली, आला डिफरन्स. हा 2 नंबरच्या टर्म मधनं 3 नंबरची टर्म मायनस केली, काय येणारा डिफरन्स एवढा आहे. हे यासाठी दिसतं बा. कॉट सी मायनस कॉट बी इज इक्वल टू कॉट बी मायनस कॉट ए. मुद्दाम पुसत होतं मी, कारण की हे एपी मध्ये आहे म्हणून तुम्ही असेल तर ना. म्हणजे याचा अर्थ देअरफॉर पहिली टर्म कोणती असेल यातली? ए स्क्वेअर. दुसरी टर्म बी स्क्वेअर आणि तिसरी टर्म सी स्क्वेअर आर इन एपी. एपी मध्ये आहे म्हणून तिसऱ्या टर्म मधनं दुसरी टर्म मायनस केलेला डिफरन्स आणि दुसऱ्या टर्म मधनं पहिली टर्म मायनस केलेला डिफरन्स तो कसा येतोय? सेम येतोय. आणि तुम्हाला हेच प्रूव्ह करायचं होतं. अरे बाळांनो, अडचण बोला आता. एवढं करायला होतं फक्त. पटकन यांचा फोटो घेऊन ठेवायचा आहे. फक्त एवढंच घे, बाकीचं खालचं घेऊ. पुढे नेऊ. ते काय आहे आपल्या उपकारासाठी त्यामध्ये त्याला पाठवायला नको. ओके, अडचण बोला बरं याच्यामध्ये. प्रत्येकाला समजलंय? लास्ट स्टेप कसा उद्योग केला? फक्त डोक्यात ठेवा, थर्ड मायनस सेकंड इज इक्वल टू सेकंड मायनस फर्स्ट. हे ऍडजस्ट करणं म्हणजे एपी मध्ये आणणं. ऑलरेडी आपण एपी मध्ये आहे तेव्हा घेतलं होतं तेव्हा असेल बा. सी मायनस बी इज इक्वल टू बी मायनस ए. बरोबर ना? कॉट साठी ती स्टेप इथे आली पा. सी मायनस बी इज इक्वल टू बी मायनस ए. फक्त स्क्वेअर मध्ये आला. इथे कॉट मध्ये आला होता ना, इथे स्क्वेअर मध्ये आला. म्हणजे अर्थ हा ए स्क्वेअर बी स्क्वेअर आणि सी स्क्वेअर हे कशामध्ये असले पाहिजे? एपी मध्ये असले पाहिजे, तरच हे पॉसिबल. अडचण? अरे एक्झाम्पल समजलंय? ओके, ऑनलाईन करणाऱ्यांनी तेवढं परत स्क्रीनशॉट घेऊन ठेवायचं आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. हा, क्वेश्चन नंबर 8 जो आहे तो मागे राहू द्या, तो होणार नाही 10 मिनिटांमध्ये. मग आपण पुढचा घेऊया. क्वेश्चन नंबर 9 घेऊया पहिले, नंतर मग 8 घेऊ. हे झालंय प्रत्येकाचं?
Okay, next question number 9. Question number 9. With usual notation, prove that 2 into bracket BC into cos A plus AC into cos B plus AB into cos C. याचा आन्सर आणून दाखवायचं तुम्हाला A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर प्लस C स्क्वेअर. विथ युज्युअल नोटेशन्स म्हटलेलं आहे. काय नाही, डायरेक्टली घ्यायचं, सॉल्व्ह करायचंय. आणि कॉस ए कॉस बी कॉस सी चालाय ना फक्त, म्हणजे फक्त कोसाइन रूल वापरायचं. साइन रूल वापरायची गरज आहे की ते नाही, मग साइन रूल बनवू नका, डायरेक्ट कन्सिडर RHS, सॉरी कन्सिडर LHS करा, LHS कन्सिडर करा. कन्सिडर LHS. LHS कन्सिडर केल्यानंतर तो जो ब्रॅकेटच्या बाहेरचा 2 आहे तो आतमध्ये प्रत्येकाला मल्टिप्लाय करून द्या. सांगतो त्याप्रमाणे सॉल्व्ह करा. तर सोल्युशन कन्सिडर LHS. हे एक्झाम्पल 3 मार्क चाललंय. आन्सर पाहिजे तुम्हाला काय विशेष आहे. 2 into BC into cos A plus AC into cos B plus AB into cos C. अडचण बोला. ओके, राहिला प्रश्न हा जो 2 आहे हा या तीनही टर्म्सला मल्टिप्लाय आहे. घ्या मल्टिप्लाय करून. म्हणजे काय येईल रे तो 2BC into cos A plus 2AC into cos B plus 2AB into cos C. राहिला प्रश्न cos A cos B cos C याच्या व्हॅल्यूज कोसाइन रूल वर पुट करा बरं. रफ वर्क युझिंग कोसाइन रूल. सांगा बरं कोसाइन रूल वर कॉस ची व्हॅल्यू B स्क्वेअर प्लस C स्क्वेअर मायनस A स्क्वेअर अपॉन 2BC. नंतर कॉस B ची व्हॅल्यू काय A स्क्वेअर प्लस C स्क्वेअर मायनस B स्क्वेअर अपॉन 2AC and cos C ची व्हॅल्यू काय A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर मायनस C स्क्वेअर अपॉन 2AC. टाका बरं या सगळ्या व्हॅल्यूज तिथे. Therefore LHS becomes 2BC into bracket B square plus C square minus A square upon 2BC plus 2AC A square plus C square minus B square upon 2AC plus 2AB into A square plus B square minus C square upon 2AB. कोसाइन रूल वर व्हॅल्यूज टाकल्या बरोबर आहे. ओके, आता बघा 2BC कॅन्सल, 2AC कॅन्सल, 2AB कॅन्सल. झालं का सगळं कॅन्सल ते.
मग उरलेलं फक्त जे आहे मध्ये ऍडिशन असल्यामुळे ब्रॅकेट पण द्यायची गरज नाही. डायरेक्टली बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर. अडचण? ओके, इकडे पाहता, हा ए स्क्वेअर मायनस ए, हा ए स्क्वेअर प्लस झाला कॅन्सल, झाला कॅन्सल. नंतर हा बी स्क्वेअर प्लस ए, हा बी स्क्वेअर मायनस झाला कॅन्सल, आणि हा सी स्क्वेअर प्लस ए, हा सी स्क्वेअर मायनस ए. म्हणजे उरलं काय रे? ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर प्लस हे कसं लिहिलं तर अल्टर करून ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस, आणि हीच काय RHS. मग तुम्हाला जे प्रूव्ह करायला लावलं होतं ते डायरेक्टली लिहा. ओके, काय अर्थ होते रे प्रूफ मध्ये? आणि हे एक्झाम्पल 3 मार्क्सला बोर्डला आलेलं आहे बरं का. एकदा फक्त काय करायचं होता, तो तू आतमध्ये मल्टिप्लाय करत होता, कोसाइन रूल कॉस ए कॉस बी कॉस सी लिहिल्यानंतर ते 2ab 2bc 2ac तर कॅन्सल होतं, आणि जे उरले त्यामध्ये बरोबर एक टर्म पॉझिटिव्ह एक टर्म निगेटिव्ह असते ना, त्या कॅन्सल होऊन बरोबर ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर शिल्लक राहतं. अडचण बोला? एक्झाम्पल समजलंय? ओके, आता ह्या एक टाईपचं लास्ट एक्झाम्पल बाकी आहे, एक्झाम्पल नंबर 8. ते आपण घेणार आहे उद्या घेऊ किंवा संध्याकाळी घ्यायचं. काय घ्यायचं हे तुम्हाला ग्रुपवर कळवण्यात येईल 12 वाजेपर्यंत, म्हणजे 11 वाजेपर्यंत. ओके, ठीक आहे. आता फिजिक्स लेक्चर होईल.